ब्रेकनंतर बुलेटिनमध्ये तुमचं स्वागत आणि आता एक महत्त्वाची आणखीन एक बातमी पाहूया ती म्हणजे भाजपचे नेते कृपाशंकर सिंह यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली आणि त्यामुळे या भाजपच्या नेत्यांच्या आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भेटीमुळे राजकीय वर्तुळात तर चर्चेला उधाण येत आहे। राज ठाकरे यांच्या निवासस्थानी भाजपचे नेते कृपाशंकर सिंह यांनी राज ठाकरेंची भेट घेतली आणि गेल्या काही दिवसांपासून आपण भाजपचे काही नेते हे राज ठाकरेंच्या निवासस्थानी अर्थात या भेटी सदिच्छा असल्याचं जरी सांगण्यात येत असलं तरी सुद्धा राजकीय वर्तुळात आणि एकूणच चर्चा ही रंगली आहे की नेमका यातून काय अर्थ काढायचा। आणि आज सुद्धा भाजपचे नेते कृपाशंकर सिंह यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली त्यांच्या निवासस्थानी आणि या भेटीमागे नेमकं काय आहे आणि हे कसले संकेत समजायचं याची देखील चर्चा सुरू आहे। आमचे प्रतिनिधी तुषार रुपणवार आपल्या सोबत आहेत फोन लाईन वरती। तुषार, आता आणखी एक भाजपचे नेते राज ठाकरेंच्या भेटीसाठी त्यांच्या निवासस्थानी काय सविस्तर माहिती? श्वेता, आपण जर पाहिलं राज ठाकरेंच्या निवासस्थानी आपल्याला भाजपा भेटायला जात असल्याचं हे पुन्हा एकदा पाहायला मिळालेलं आहे। राज ठाकरेंच्या कालच्या ठाण्यातील उत्तर सभेनंतर आज या ठिकाणी भाजप नेते कृपाशंकर सिंह यांनी भेट दिलेली आहे। काही वेळापूर्वी शिवचर्चा हे राज ठाकरेंचं जे नवीन निवासस्थान आहे त्या निवासस्थानी या दोघांची भेट झाली। दोघांच्या भेटीमध्ये जवळपास 20 ते 25 मिनिटं चर्चा देखील झालेली आहे। यापूर्वी आपण जर पाहिलं असेल तर राज ठाकरेंच्या निवासस्थानी आपल्याला भाजपचे आमदार प्रसाद लाड असतील, भाजप नेते चंद्रकांत पाटील असतील, मोहित कंबोज असतील, हे आपल्याला वारंवार भेट घेताना पाहायला मिळतात। 2 दिवसापूर्वी आपण जर पाहिलं असेल तर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी असतील किंवा रावसाहेब दानवे असतील या 2 प्रमुख नेत्यांनी देखील भेट घेताना पाहायला मिळाली होती। निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती ही महत्वपूर्ण अशी ही भेट समजली जाते। आता जी तुषार, धन्यवाद या सगळ्या तुषार धन्यवाद या माहितीसाठी। त्यामुळे कृपाशंकर सिंह भाजपचे आणखी एक नेते राज ठाकरेंच्या निवासस्थानी त्यांच्या भेटीसाठी त्यामुळे आणखीनच भुवया उंचावल्या जात आहेत आणि त्याचसोबत राजकीय वर्तुळात चर्चा देखील। या बातमीसोबतच वेळ झाली मुद्दा महाराष्ट्राचा मध्ये आता इथेच थांबण्याची। ताज्या बातम्यांच्या अपडेट्ससाठी तुम्ही पाहत राहा न्यूज 18 लोकमत। या शहरात